हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी बालभारती इयत्ता पहिली पाठ चौथा माझी जोडी. माझी जोडी सुंदर असे इथे आपल्याला पाठ देण्यात आलेला आहे, ज्यात आपल्याला कृती करण्यास सांगितलेली आहे. चला तर पाहून घेऊया. चित्रे बघ, ओळख व नावे सांग. खाली काही चित्रे देण्यात आलेली आहेत. त्या चित्रांना पाहून त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थ्यांनी आणि त्यांची नावे इथे सांगायची आहे. तर पहिल्या चित्रात आपल्याला कावळ्या या पक्ष्याचे चित्र देण्यात आलेलं आहे. तर येथे त्याचं नाव सुद्धा मुलांकडून म्हणून घ्यायचं आहे. तर पहिल्या चित्रात आहे कावळा, तर हा काय आहे? पक्षी आहे. तर दुसऱ्या चित्रात आपल्याला गुबगुबीत पांढऱ्या रंगाचा येथे ससा दाखवण्यात आलेला आहे, ज्याचे शेपूट कसे असते? छोटेसे असते, पण कान मात्र कसे असतात? लांब असतात. लाल डोळ्यांचा असतो. तर हा ससा प्राणी काय असतो? भित्रा असतो. बाजूच्या चित्रात येथे आपल्याला माठ दाखवण्यात आलेला आहे. तर माठात आपण पाणी भरून ठेवतो. या माठातील पाणी खूपच थंडगार असते, जे पिण्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा काय असते? चांगले असते. तर शेवटी चित्रात आपल्याला भेंडीचे चित्र दाखवण्यात आलेले आहे. भेंडी ही एक भाजीपाला आहे, जे आपल्या आरोग्यासाठी काय आहे? खूपच चांगली आहे. पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा. चित्रे बघ, चित्रांची नावे ओळख आणि चित्रांखाली नावे पहा. चित्रे पहा म्हणलेले आहे, चित्राखाली नाव देण्यात आलेले आहे. चित्रांची नावे ओळखा म्हणलेले आहेत आणि नावे पहा असं म्हणण्यात आलेलं आहे. वरीलच चित्रे खाली दाखवण्यात आलेले आहेत पहा. कावळा, ससा, माठ, भेंडी. पुढे पुन्हा अजून एक कृती देण्यात आलेली आहे. चित्रे बघ, चित्रांची नावे ओळख व जोडी लाव. तर चित्रे आणि चित्रांची नावे देण्यात आलेली आहेत. तर त्यांची चित्रे पाहून त्यांची नावे ओळखून आपल्याला इथे काय करायचे आहेत? जोड्या लावायच्या आहेत. चला तर पाहून घेऊया. एक कृती सोडून दाखवण्यात आलेली आहे. पहिला आपल्याला भेंडीचं चित्र देण्यात आलेलं आहे. तर भेंडीसोबत त्याला जोडून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या चित्रात आपल्याला माठ दाखवण्यात आलेला आहे. तर माठ सोबत काय करायचं आहे? इथं चित्र जोडून घ्यायचं आहे. तिसऱ्या चित्रात आपल्याला कावळा दाखवण्यात आलेला आहे. तर कावळा या शब्दासोबत या चित्राला काय करायचं आहे? जोडी लावून घ्यायची आहे. आणि शेवटचं चित्र आहे ससा. तर ससा या शब्दासोबत आपल्याला काय करायचं आहे? याची जोडी लावून घ्यायची आहे. पुढील कृती देण्यात आलेली आहे. सारखी नावे ओळख, जोडी लाव व नावे सांग. सारखी सारखी एकसारखी नावे देण्यात आलेली आहे. तर त्यांची इथं जोडी लावायची आहेत आणि नावे सुद्धा सांगायची आहेत. माठ आणि माठ दोघांची इथे जोडी लावण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ससा व ससा यांची सुद्धा इथे काय करायची आहे? जोडी लावायची आहे. त्याचप्रमाणे कावळा आणि कावळ्याची सुद्धा इथे जोडी जमवायची आहे. आणि सर्वात शेवटी आलेली आहे भेंडी. तर भेंडी सोबत भेंडीला काय करायचं आहे? जोडी लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही कृती आपण येथे सोडवू शकतो. सूचना सांगण्यात आलेल्या आहे पहा. वरील प्रमाणे परिचित व अपरिचित चित्रे व छोटे शब्द यांची कार्डे वापरून विद्यार्थ्यांकडून अधिक सराव करून घ्यावा. वरील जसे चित्रे देण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे दुसरी काही चित्रे, ओळखीची चित्रे आणि अनोळखी चित्रे घेऊन त्यांचे छोटे शब्द व त्यांचे काही कार्ड्स बनवून विद्यार्थ्यांकडून यांचा अधिकाधिक येथे आपल्याला सराव करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाठ चौथा माझी जोडी हा पाठ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.